हितेशनी मागे पडा तुम्ही कॅबिन मा. मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा छान आवरून आम्ही सुरू करतोय कारण की आम्ही कुठेतरी चाललोय आणि मावशी पण आली. हॅलो वेलकम टू माय ब्लॉग. खुशी पण आली आहे. हॅलो. आणि आम्ही सगळे कुठेतरी चाललोय ते तुम्हाला कळेलच. तर आता आम्ही सगळे निघालोय आणि मी दाखवते कोण कोण आहे आमच्यासोबत. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम हितेश आलेला आहे, खुशी आहे, मम्मी आणि मावशीला मागे बसून दिलंय बाल्कनीमध्ये आणि पुढे मुन्ना आहे. तर आम्ही आता सगळे चाललोय ऑन स्पिरिच्युअल ट्रिप. ते तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जातो. आणि मागच्या वर्षी पण इंदोर गेलेलो पण तेव्हा मी ब्लॉगिंग नाही करायची त्यामुळे ते नाही दिसलं. तेव्हा पण आपण गेलो होतो. हां, पप्पा आणि काका नाही आहे, आम्हीच फक्त 6 जण चाललो. आणि प्रत्येक ट्रिपमध्ये आमच्या डिक्कीचा काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातो कारण की आमच्या एवढ्या बॅगा होऊन जातात. काय झालं? डिक्की परत उघडून गेली होती का? मी बघून घेऊ. कोणी? हितेशनी. हितेशनी नाही. मग कोणी? जाऊ द्या. कोणाचं? ही खाली पडी गेला तो. 2 फोनची काय गरज आहे तुला? हो बाई आणि आयुष अनुकडे बसते असते. त्याला आयुष अनु पण येणार होते पण त्यांच्या शाळा होत्या त्याच्यामुळे सुट्ट्या नाही मिळाल्या त्यांना. त्यांच्या शाळेचं काही नाही, तुम्हाला प्रॉब्लेम होता चौघांना त्यांचा. मी तर हो म्हणत होती. 3-4 लोकांना कळतं इथं भाषा. ट्रिप सुरुवात झाली आणि फर्स्ट क्लॅश बिटवीन खुशी अँड मम्मी. आणि सगळ्यांना असं वाटतं खुशी बोलत नाही. जगडती खुशी बोलते नाही, सिर्फ जगडती. पीजीवर काय म्हणतात माहितीये का? आर्ग्यू करायचं शिकून आली म्हणते पुण्यावर. खुशी पप्पा म्हणत होते या दोघी मी तुला सांगते तो माणूस काही नाही म्हणावं लागू लागून जात. काच खाली ठेवली मला भीती वाटत. आता आम्ही समृद्धीला लागून गेलोय आणि आमचं फर्स्ट डेस्टिनेशन इज तुळजापूर. सो आम्ही समृद्धीने चाललोय. पूर्ण ऊन आहे बाहेर एकदम कडक आणि सगळे झोपायची तयारी करतायत किंवा झोपून गेलेले तुला सोडून एक्सेप्ट मम्मी. मम्मी मी झोपलेलीच होती. मम्मीने काळा चष्मा लावलाय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हा, चष्मा लावून घेते आणि झोपून घेते. मी पण झोपलेले होते. ब्ल्यू चष्मा लावून झोपते. तर आता आमचा प्रवास चालू करून 1-1.25 तास झालेला आहे आणि लोकांचं खाणं सुरू होऊन गेलेलं आहे. आम्ही घरून नाश्ता करूनच निघालो होतो तरी पण मराठी आहेत आपल्या. these 2 people. अरे तुला कुरकुऱ्याला सांगितलं होतं ना. शनिवारशी कुरकुरे खायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आम्ही आता समृद्धीवरती. अरे मुन्ना बोल ना काहीतरी. अरे बोल ना. अरे सध्या तर आता आम्ही एक गेम खेळणार आहोत. ते मी दाखवते कसा गेम. बोलायचं नाही, फक्त ऍक्शन करायचं. आता मी तुला काहीतरी सांगितलं तसं तू तिला करून दाखवायचं. काही पण ऍक्शन असू शकते. थोडीशी मोठी ऍक्शन करशील मम्मी म्हणजे ते ओके लेट स्टार्ट. आणि बाकी सगळ्यांनी तोपर्यंत डोळे बंद ठेवायचे. मुन्ना वेळ येतं ह्याच्यातनं बघू नको. बंद आहे सगळ्यांची. चला चिटिंग नाही करायची. झालं का आता? थांबा तू पुढे हो रे थोडासा. थांब सोन्याशी. हा कर. मी काढते. थांब जरा 2 मिनिटं.
खोलू नका ना तुम्ही आता मोना बघ पुन्हा दाखव मला काय होतं. काय ऍक्शन आहे दाखवायला? हा ही बरोबर होती. ओ येणी असं वाटलं रिॲक्शन ही अशी होती. तब्येत होत होती. असं का असं काय होतं आणि याला कालच नाही याने असं केलं होतं असं केलं होतं पण मला ते विसरून गेलं मी असं केलं होतं. पण ते होऊन गेलं सेमच ऍक्शन. आम्ही ना ट्रिप मध्ये ना असे रुमाल टाकत होतो मग गाणं म्हणायचं होतं ज्याच्या आलं ते बाबांवर आलं ना बाबा म्हणे कसे म्हणे त्याच्यात केव्हा असं दडदड चालू होतं म्हणे एकदाचा येऊन गेला आता टेन्शन नाही म्हणे ते असं बघ शीटच्या मागे रुमाल टाकायचे गाणं तिकडे पुढे ते न बघता मग बंद काय ज्याच्याजवळ रुमाल आला त्याने काही पण गाणं डान्स काही पण सांगा तुम्ही काही पण असं टाका म्हणे बाबा एवढे घाबरायचं का नाही आपण काय करणार नेमकं हितेशने आता पोटभर जेवण केले आणि आमचं जे हॉटेल जिथे आम्हाला जेवायला थांबायचं ते येऊन गेले. जाऊ दे काय नाही. हितेशला आवडत नाही असं पण बाहेरचं काय नाही. म्हणून तो घरचा डबा घेऊन येतो आणि तेच खातो. खात होतो बाहेरचा खात नाही तो घरचं त्याला त्याच्या आईच्या हाताचं खूप मोठं खात होतो. जेवायला थांबलो आणि आमची भाजी आली मिक्स व्हेज अँड रोटी. मस्त ढाबा आहे आणि इकडे असे व्हरायटीचे पापड ठेवलेले छान. कशी टेस्ट? यांचं नाही आलं वाटतं अजून. पिना मी लगेच आम्ही तुळजापूरच्या आधीच एका ठिकाणी थांबलो होतो कन्हैया म्हणून हॉटेल आणि छान होतं. टेस्ट पण छान होतं. ॲम्बियन्स असं नाही आहे ढाब्यासारखाच आहे एकदम प्रॉपर पण टेस्ट इज व्हेरी गुड आणि प्युअर व्हेज. जेवण वगैरे झालं आहे मस्त. आता परत मी तर झोपणार. प्रवास म्हणजे मी झोपतेच. आता इथून पुढे 245 किलोमीटर्स तुळजापूर आहे. सो डायरेक्टली तेव्हाच भेटतो. हे हॉटेल आहे प्युअर व्हेज कन्हैया फॅमिली रेस्टॉरंट. आणि मम्मी गुगल मॅप्स असताना पण मम्मी लोकांनाच विचारते. वी ट्रस्ट पीपल मोर देन गुगल मॅप्स. हाय गाइस. Why are you sitting there? You cannot sit there. बेटू बेटा पीछे देखो. मग तेच सांगणार पुराण आहे का प्रचार तुमची का बरं ते दुकान का बरं काटा करतोय काय? माग झोपणार नाही मग. इथेच झोपू नको बेटा. गिंद आहे? कुठलं गाव आहे बघ हे संभाजीनगर आहे का नाही इसगाव आहे. इसगाव नको रे मुन्ना. का होतंय? पुढे बस बरं का तू. कोण? तू बसून घ्या त्याच्या पुढे मग बस येत. मला जळगावला आल्यासारखं वाटलं तुम्ही काहीच नाही झालं आम्ही डायरेक्ट मध्ये आलो. भाऊ असं करत होते मी. तो हात असं चालला गेला ब्रेकमुळे. तर आम्ही काय केलंय की इथला फोटो काढला आणि AI वरती जनरेट केलं की तिथे सॉस पडलाय आणि ही मामाची गाडी आहे. आता मम्मी मामाला फोन करून सांगते तुला फोटो टाकेले देखतो काय केलं? या 40 ने काय करत तुम्ही गाडी इथेच नाही. कोणी सांगत तरी हितेशनी येले मागे पडा तुम्ही ऐक कॅबिन मा बाकी मा सॉस सांडा यार कनावरी आणि ते निगती ते सांग सॉस तुम्ही आणलं आधी चिकट होते ते. पूजा तेला ते तुमच्या की नेमकं पुसलत जात नाही ते व्यवस्थित. ते आणि पडून गेला त्याला ते पुसता इकडे तिकडे बी पडते. पातळ आहे ना ते. डाग पडी गेला तेल सगळा त्या सॉरी मामा. कट करते त्याने कपासी म्हणून हितेश कोणी सांडवले कोणी सांगते
भर रस्त्यात हायवेला पोझिशन चेंज करते मम्मीला मागे बसून बोर झालं. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय चहा ब्रेक साठी आणि मी चहा नाही घेत त्याच्यामुळे मी क्रीम रोल खाते, पण तो गुळाचा क्रीम रोल आहे. सो इट इज व्हेरी हेल्दी. छान अशी छोटीशी टपरी आहे. गुळाचा चहा स्पेशल नाश्ता पॉइंट. तिथे गुळाचा क्रीम रोल. बट्टीनं पीठ न वापरले, बट्टीच पीठ डायरेक्ट. गव्हाचा टोस्ट पण गव्हाचा आहे. गव्हाचा टोस्ट आहे. दाखव रे आणि कसं बिस्किट आहे. बिस्किट आहे. हे देईन तू मम्मीला टोस्ट दे ना. बिस्किटचं मागचं टोक दे फक्त. टोस्ट मोठे आणि कप छोटे. हेल्दी आहे. त्याला आता तिथे जिथे टोस्ट आणि चहा घेतला आम्ही तिकडे इतकी व्हरायटी ऑफ छान छान बिस्किट आहे आणि सगळे गव्हाचे. गव्हाचे मस्त. टोस्ट पण गव्हाचा छान होता. आणि सगळ्यांची टेस्ट एकदम वेगवेगळी. मस्त एकदम. आता आम्ही चहा प्यायला थांबले. बोल ना मग. करा, टेस्ट करा. मी आधी खाल्लं होतं त्यामुळे छानच वाटतं. आता आम्ही आलो होतो इकडे तुळजापूरला भक्त निवास बघायला. चांगल्यात रूम, पण थोडंसं गरम पाण्याचा इश्यू आहे. सकाळी 3 ते 6 मध्येच गरम पाणी भेटेल आणि ते पण बाहेर जाऊन घ्यायला लागेल. आणि तो थोड़ा मुन्ना को पसंद नहीं आ रहा है, इसलिए अभी हम दूसरी जगह पे जा रहे हैं. पण ॲक्च्युली हे भक्त निवास छान आहे. म्हणजे खूप छान होते रूम, स्वच्छ होते, मोठ्या मोठ्या रूम होत्या. हां, फक्त थोडंसं त्यांचा आता सोलारचा इश्यू आहे, तो एक आम्हाला कन्सर्न झाला, बाकी काय नाही. सो फायनली आम्हाला रूम मिळाली आहे. आम्ही भरपूर रूम पाहिला आणि काही ठिकाणी रूमच चांगली नव्हती, काही ठिकाणी AC नव्हता, काही ठिकाणी बरेच प्रॉब्लेम होता. सो आता ही आमची रूम आहे. छान, खूप स्पेशियस आणि मस्त रूम आहे. इकडे एक डबल बेड आहे, इकडे बरीच मध्ये जागा, इकडे डबल बेड आहे, तिकडे वॉशरूम्स वगैरे आहे आणि समोर इकडे हितेश मुन्नाची रूम आहे. आम्ही भक्त निवास पण पाहिला होता, पण भक्त निवासमध्ये 2900 मध्ये रूम होती आणि तिथे गरम पाणी नव्हतं. आणि दिस वी गॉट फॉर अ व्हेरी बेटर डील. आणि छान रूम आहेत, नवीन आहे सगळं बांधकाम वगैरे. सो गुड. आणि AC रूम्स आहेत, 24 आवर्स गरम पाणी आहे आणि अगदी मंदिर 5-10 मिनिट्स वॉकिंगवरती. तुळजाई एक्झिक्युटिव्ह नाव आहे. आम्हाला तिघींना इकडे सोडून हे तिघं जण काहीतरी सेपरेट बोलताय. हे तिघं मायले का काहीतरी करताय इकडे. अरे अरे एवढं नाही भेटणार रे. हा चांगला लागणार आहे म्हणा. हो नाही रे, 2 आणलो. बरोबर मस्का लावतात ते. परफ्यूम घ्यायला गेले ते परफ्यूम. आता आणि माझा आजचा ड्रेसच नाही दाखवला. दिस इज हाऊ माय ड्रेसेस. इतकं क्यूट त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे ना, मस्त वाटतं. लाईट कोणी लाईट बंद केल्यात. सो आता मस्तपैकी फ्रेश झालो, थोडंसं आराम केला आणि फ्रेश वगैरे झालो, आवरून वगैरे आता बाहेर चाललो आहे. कपडे तेच ठेवले आहे कारण की गाडीतच बसून आलो आणि आत्ता आम्हाला फक्त डिनर करून यायचं आहे. दर्शनाला आम्ही उद्या सकाळी पहाटे जाणार आहे, 3-4 असं काहीतरी चालू. सो बघू आता कुठे जातो डिनरला. आता आमचं डिनर आलं आहे. आम्ही शेवभाजी, काजू मसाला आणि व्हेज भुना मसाला मागवला. विथ नान, कोण ह्यांना चपाती, असं सगळं आहे. बसलेत सगळे ऑलरेडी. तर आम्ही इकडे आलेलो जेवायला, वृंदावन प्युअर व्हेज. मस्त जेवण होतं. एक्झॅक्ट जिथे आम्ही राहतो तुळजा एक्झिक्युटिव्ह त्याच्या बाजूचंच आहे. मस्त छान जेवण आणि फास्ट सर्विस. आता आम्ही तर उद्या जाणार आहे दर्शनाला, पण हितेश मुन्ना
आता चालले दर्शनासाठी. अबे साले बिकॉज उद्या रिझल्ट लागणार म्हणून हितेश आज रात्रीच देवीच्या दर्शनाला चाललाय. ऑल द बेस्ट. देवीचे चांगले पाया पडून ये. तर आता आम्ही थोडासा वेळ टाइमपास करतो कारण की आमचं खूपच पटकन 8:45 झाले, जेवण होऊन गेले. पण आम्हाला उद्या सकाळी लवकर पण उठायचं आणि आता आमचं जेवण झालं होतं पण आम्हाला एक आजी दिसला त्यांच्यासाठी मग आम्ही परत थोडंसं ऑर्डर करून पॅक करून घेतलं. घ्या आजी, जेवून घ्या. इथून असं थोडंसं दिसतंय पण हे जे इथे नो दिसेल की नाही पण हे हिरवा कापड लावला आहे ना त्याच्या तिथेच मंदिर आहे आणि आम्ही इथे राहतो आणि मंदिर तिथे. बस. सो खूप छान मंदिर आहे आणि खूप जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्सवरती मंदिर आहे. 9च वाजलेत पण आम्ही आता झोपून जातो आहे कारण की आम्हाला उद्या पहाटे 3 वाजता दर्शनाला जायचं आहे. सो आणि आय गेस बाहेर पाऊस होतो त्यामध्ये. गुड नाईट. बाय. The next day. तयारी झाली आहे. फक्त थोडंसं लिपस्टिक लावते. थँक्स टू खुशीची फ्रेंड, तिने तिला लिप लायनर गिफ्ट केलं आहे छान जे मी पण वापरणार आहे. थँक्यू सई अँड मी. तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय ब्लॉग. ठोकाठोकी होती थोडीशी कारण की एकच मिरर आहे आमच्याकडे. तर आज आम्ही ऑलमोस्ट सगळ्यांनी ग्रीनचा शेड घातलेला आहे. माझी ग्रीन ओढणी आहे, मम्मीने ग्रीन घातलं आहे, खुशीचा पण ग्रीन आहे, मावशीचा पण ग्रीन आहे. आणि आम्ही आत्ता सकाळचे किती वाजले खुशी? 4:30 वाजता चाललो आहे मंदिरात दर्शनाला. आता मला माहिती नाही की मंदिरात फोन अलाउड आहे की नाही, मी घेऊन तर चालली आहे पण जर असेल अलाउड तर आहे शूट. असा माझा ड्रेस आहे आणि ओढणी मुद्दाम अशी घेतली आहे कारण की छान वाटेल म्हटलं ग्रीन असं थोडंसं है ना. आता आम्ही मुन्नाला उठवायला आलो आहे कारण की तो येणार होता आमच्यासोबत. बघू आता उठतो का. आणि खुशी पण छान दिसते. शो यू ड्रेस. खुशीचा ड्रेसचा पॅटर्न खूप सुंदर आहे. शो यू द स्लीव्स. मस्त वाटतं. अपेरेंटली मुन्ना झोपलेलाच आहे तर मग आता आम्ही दोघीच चाललो ॲक्च्युअलमध्ये बघण्याचा असं 5 वगैरे. आणि सकाळी म्हणजे असं नाही की बंद आहे, सगळं चालूच आहे. आणि गाड्या बघा केवढ्या लागलेल्या. पहिल्यांदा तुळजाभवानीचं दर्शन आणि ते पण पहाटे आणि छान थंड वारा. रात्री थोडासा पाऊस झालेला त्यामुळे मस्त वाटतं फ्रेश. मेन ते इकडे ओटी साडी चुडी घेतात आणि आम्ही पण चपला काढून घेतल्या आहेत. आता बघू. सगळे तर म्हणतात गर्दी नाही आहे पण वाटतं आता आम्ही गजरे घेतोय मस्त देवीच्या ओटीला पण लावायला आणि केसांनाही लावायला. ते कट करून घे ना. 0.5 मध्ये घ्या. दीला लावून दे. आणवी लावून दे. एका चौथरीत टाकलंय. आय डोंट नो माझा गजरा दिसतोय की नाही कारण खुशीने जो व्हिडिओ काढला त्याच्यात एकदम सुंदर अँगल घेतलेला आहे. इकडे 200 रुपये देणगीचा पास आहे तो आम्ही काढला आहे. बघू किती पटकन दर्शन होतं. थोडा आम्हाला उशीर झाला आहे त्यामुळे गर्दी आता होते आहे. बघू पण 9 आणि 10 वाजेपेक्षा तर लवकरच होईल मे बी दर्शन. इथून मंदिराच्या पायऱ्या चालू झाल्या आणि इकडे अभिषेक आणि दर्शन मार्ग आहे. पेड दर्शन मार्ग आहे.
आता आमचं दर्शन झालं आहे आणि इतकं सुंदर मंदिर मागे दिसतंय आणि दर्शन पण खूप सुंदर झालं, एकदम छान. कसं आलं खुशी दर्शन? मस्त मम्मी कसं आलं दर्शन? खूप छान झालं, मस्त झालं, एकदम छान कसं आलं दर्शन? छान झालं, मस्त झालं एकदम. मस्त आलं, पटकन झालं खूप. आणि पटकन झालं, 10 मिनिटात आपण बाहेर आलो. सकाळी यायचा फायदा झाला. मस्त. अजून याच्या आधी लवकर आलो असतो तर जास्त लवकर झालं. ठीक आहे, पटकनच झालं. हां याच्यावर त्याच्यात असं रूप आहे आणि इकडे लाईव्ह दाखवत आहेत. इकडे असा गोंधळ चौक आहे आणि ते गोंधळाचा संबळ आहे आणि हे मंदिर परिसर आहे मस्त आणि स्वच्छ आहे, म्हणजे बिनाच्या म्हणजे छानच आहे. छान दर्शन झालंय, मस्त झालं. भवानी माता की जय. आणि इकडे वरती इथे छान गणपतीचं मंदिर आहे असं मस्त. आणि हा प्रवेशद्वार आहे, सरदार निंबाळकर आणि हे बसलेत. अजून 6 पण नाही वाजले, 5:30 वाजले. किती उजेड पण पडला. मस्त वाटतं. आता इथे कल्लोळ तीर्थ आहे, तिथे जाते या. हे बघतो कसं आहे. तसं हे कल्लोळ तीर्थ आहे आणि ह्याच्यात हातपाय धुतात वाटतं, पण सध्या बंद आहे. त्याचं महत्त्व असं आहे की सगळ्या नद्यांचं पाणी आहे ते पूर्ण आता व्यवस्थित माहिती आहे ना आम्हाला, पण छान आहे. ते बघ ना, गोमुखातनं चालू राहतं ते बघ, ते आंघोळीचे कपडे बदलवले तिथे. आणि तिथे गोमुख आहे, त्या गोमुखातनं म्हणे कंटिन्यू पाणी चालू असतं, किती दुष्काळ आला तरी. हे राजे शहाजी महाद्वार आहे, हे मुख्य द्वार असावं मे बी. आम्ही आलो ते बॅक गेट होतं. इथून बघा किती सुंदर वाटतं. देवीचा कळ. आता आम्ही इकडे बांगड्या भरतोय. महाद्वार आहे. काढा घालायच्या, काढा का डायरेक्ट टाईट नका टाकू. हो काढतोय. खुशी पण भरून घेते. तुला ते सांग विचार. काही सकाळी हे लोक शॉपिंग करतायत. इट इज नॉट इवन 6 yet. आणि बार्गेन पण करतायत पहाटे पहाटे. मस्त शॉप आहे. सुबह सुबह शॉपिंग. हे सगळे मंदिरांसाठीचे दुकान आहेत. छान बायका बांगड्या भरायला बसलेल्या आहेत, पण आम्ही ऑलरेडी भरून घेतल्या तिथूनच. मस्तपैकी चहा घेतो.
अगेन बॅक टू शॉपिंग. सकाळी सकाळी कसं शॉपिंगचं सुचतं मला तेच कळत नाही. झोप उघडली तुझी? ह्यांच्या दोघींची तर उघडलेली दिसते. ज्या प्रकारे शॉपिंग आणि बार्गेनिंग चालू आहे. काय पहाटे पहाटे सकाळी सकाळी शॉपिंग करताय बाई. बघ तिथे एंट्री आहे आणि तिथे आमचं हॉटेल आहे. इतकं वॉकिंग डिस्टन्सवरती. काय म्हणते सांग ना. शॉपिंगची कोल्हापूरला शॉपिंग करू म्हटलं आपण. तिथे खूप आहे शॉपिंगला. म्हणजे कोल्हापूर चप्पल वगैरे भेटते छान. अजून आम्ही तुळजापूरलाच आहे. तिथून आम्हाला अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर असं सगळं करून कोल्हापूरला जायचं. अभिषेक कोल्हापूरची शॉपिंगची तयारी. पण सगळ्यात एक नंबर कोण चालतं? सगळ्यात फास्ट कोण चालतं? तू व्हिडिओसाठी तू पळशीलच पुढे. सगळ्यात फास्ट मी आणि मम्मी असतो आणि सगळ्यात स्लो या दोघी. तिथे मंदिरात पण आम्ही पुढे. आम्ही आलो रूमवरती. दर्शन वगैरे झाले आणि फोन अलाउड होता म्हणजे आम्ही तर घेऊन गेलो. चेकिंग केलंच नाही कोणी. आता आम्ही रूममध्ये आलो आहे. थोडा वेळा रेस्ट करतोय. मग हे हितेश मुन्ना पोरांचं सगळं आवडलं की मग निघूया. इट इज ऑलरेडी किती वाजलेत खुशी? 7:20 झाले. आम्ही रूममध्ये 6:30लाच येऊन गेलो होतो. 1 तासापासून त्यांना उठवतं अजून आवडलेलं नाही. अशा छान बांगड्या घातल्या दुनिया. मावशीची झोपून गेली आहे. सगळेच ॲक्च्युली आम्ही रेस्ट करतो आहे थोडंसं कारण की आज खूप मोठा प्रवास आहे. फायनली हितेश आवरले आहे. 1 hour later. 1 eternity later. 1 eternity later. आता मुन्नाचं काय माहिती. आणि आता आम्ही निघालो. मी छान वेणी घालून घेतली आहे गजऱ्यामध्येच. चार्जर घेतलं. हो. आता तुळजापूरवरून आम्ही नाश्ता करतो, चेकआउट करतो आणि मग गाणगापूर, अक्कलकोट. तर आय गेस आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जो की मी लगेच सुरू करणार आहे गाडीतून. दिस इज लुकिंग व्हेरी नाईस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे सगळे व्हिडिओज नक्की बघा कारण की पुढे अजून खूप मजा आहे आणि छान फन असणार आहे सगळं. हा माझा ओ टी व्ही आहे.